घोलवड रेल्वे स्थानकावरील वाढत्या प्रवासी समस्यांबाबत स्थानिक प्रतिनिधींनी 18 मार्चला मुंबई सेंट्रल येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। या निवेदनात स्थानकावरील मूलभूत सुविधांचा अभाव अधोरेखित करण्यात आला। तिकीट काउंटर परिसरात लिफ्ट सुविधा उभारणे, प्लॅटफॉर्मवर पुरेसा शेड उपलब्ध करून देणे तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सोयी सुविधा वाढवण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय सकाळी 6 वाजण्यापूर्वी मुंबईकडे जाणारी रेल्वे उपलब्ध नसल्याने आणि रात्री 9 नंतर घोलवड येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानिक वाहतूक नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 लहान असल्यामुळे गाड्यांचे काही डबे पुढे जातात, त्यामुळे प्रवाशांना चढ उतार करताना अडथळे निर्माण होत। हा मुद्दा छायाचित्रांसह मांडण्यात आला। तसेच उंबरगाव पर्यंत धावणाऱ्या मेमू गाड्या डहाणू पर्यंत वाढवण्याची आणि डहाणू येथे रात्री थांबणाऱ्या गाड्यांचे थांबे उंबरगाव किंवा घोलवड येथे देण्याची मागणी करण्यात आली। यामुळे दोन्ही दिशांतील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होईल असे मत व्यक्त करण्यात आले। या संदर्भात घोलवड, रामपूर, बोर्डी, जाई, बोरीगाव, ब्राह्मणगाव व चिखले ग्रामपंचायतीतील तसेच SPH हायस्कूल, PG ज्युनियर कॉलेज आणि NB मेहता कॉलेज बोर्डी यांच्या वतीने संयुक्त निवेदन देण्यात आले। दरम्यान DRM यांनी मांडलेल्या मागण्यांची लवकरच पडताळणी करून तिकीट व विक्री व प्रवासी संख्यांचा अहवाल मागवण्यात येईल आणि त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले। या भेटीत ॲडव्होकेट तेजस एकनाथ काळे, उपसरपंच कुणाल शहा, दिगंबर राऊत यांसह इतर स्थानिक मान्यवर उपस्थित होते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।